तर लई दिवसांनी काढायले अशा आडव्या आडव्या कॅमेऱ्यात व्हिडिओ बरं का. तर बघा, थोड्या सुखासाठी थोड्या टायमासाठी विश्वासात घेऊन विश्वासघात करणं वाटतंय तितकं सोपं नाही बरं का. मुद्दा खूप छान आहे. आवडला तर लाईक करायला विसरू नका. लाईक व्हिडिओला करत जा माझ्या. तर लय गोड लागायले म्हणू रात्र दिवस पाणी पिण्यासाठी. सुरुवातीला काय काय करावं लागलंय म्हणजे स्वतःचा पूर्ण आत्मसन्मान जे असतो ना ते पायंदळी ठेवायला लागला. आता तुम्हाला माहिती असेल सुरुवात कशी करतात लोक. गोड गोड चांगली एकदम परफेक्ट, आणि तिथंच पॉइंट आहे. सुरुवातीलाच पॉइंट आहे समजून घेणाराला. हां, की आपल्या संग आता पुढे काय होणार आहे. पण जाणीव नसते हो कोणाकोणाला. हां, त्याच्यामुळं ते स्वतःची फसवणूक करून घेतात लोक. अशी गोष्ट आहे. तर थोड्याशा सुखासाठी पाणी प्यायची लय गोड लागायले म्हणू ती सवय झालेली वासना व्यसन लावून घेतलेलं, त्या स्वार्थामुळे असे कित्येक जणांचे तरी मन दुखवलेले. सुरुवातीला जवळ घेण्यासाठी विश्वास दाखवायचा. खानदानातून कुठले आहे काय आहे गोड गोड बोलायचं आणि प्राऊड फील करायचं स्पेशल. आणि असं म्हणजे इमानदारी दाखवायची, खरेपणा दाखवायचा. आणि मग एकदा काही विश्वासात आलं की मग डायरेक्ट आतरुणापर्यंत जायचं किंवा आपल्या बेडपर्यंत घेऊन यायचं. आणि त्याच्या पुढी निवस्त्र धुवायचं. असं चालू आहे या सोशल मीडियावर. कळलं का. आणि मग मन भरलं की असं हिबाळून द्यायचं, लात मारून बाहेर काढायचं आयुष्यातून, आयडीहून, अकाउंटहून, पुन्हा काय होते व्हॉट्सअपहून म्हणे त्या ठिकाणाहून. मग एखाद्याला सवय लावून पुन्हा त्याचा घात करणं हे चुकीचं आहे. त्याचे परिणाम हळूहळू का होईना ते घात करणाऱ्यावर पडते. तर ते म्हणत नाहीत का हो, थेंबा थेंबानं तळस असतं या. त्याच प्रकारे आपल्या एका चुकीच्या वागणुकीनं ते घडा भरतं या. एकदा का घडा भरला की मग बुंब होतं या. हां, पापाचा घडा म्हणतात बघा त्याला. तसं मी विश्वास करत नाही बरं का काल्पनिक गोष्टीवर. पण सत्य समोर आल्याच्या नंतर वास्तव्यात तेव्हा मग विश्वास करावा लागतंय. तुम्हाला सांगते, असं बऱ्याच ठिकाणी घडलं असेल, घडवून आणलं असेल. त्या थोड्याशा सुखासाठी लय गोड लागायलंय तुझं पाणी म्हणू पेनारानं असं त्या प्रत्येक आयडीवर जाऊन केलेला असावा. प्रत्येक अकाउंटवर, म्हणजे ते काय जे आहे ते बऱ्याच जणांसोबत या सोशल साईटवर. पण त्यापैकी सगळे सारखे असते तर असं नाही ना. कोणी ते तुम्ही दाखवलेलं चांगुलपण, तुम्ही दाखवलेली इमानदारी, तुमच्या बोलण्यामध्ये ते खरेपणा याचा विचार करून कदाचित कोणी तुमच्या जवळ येत असेल
जवळ करीत असेल, तिथून पुढं काय घडणार आहे कोणाला कल्पना असतीये? घडल्याशिवाय घडून गेल्यावर मग पश्चाताप होतो माणसाला, होतो का नाही? पश्चाताप होतो आणि त्रास पण तितकाच होतो. सवय झालेली असते. सवय झाल्यामुळे विसरूही शकत नाहीत, विसरताही येत नाही. आणि जे त्या व्यक्तीने घडवून आणलंय ते तर बाजूलाच राहतंय. एका प्रकारचं शोषण म्हणतात त्याला, शोषण. काय? गोडी गोडीनं सुरुवात अशी छान करायची लाईफ मध्ये घुसण्यासाठी आणि तिथून पुढे पुन्हा रंग दाखवायचे. तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. कसलाही माणूस एकदा का लटकला तर मग वेळ लागतो त्यातून बाहेर पडायला. पण बाहेर पडतो 100%. कारण की त्याच्यासोबत घात झालेला असतोय, त्याने घात केलेला नसतोय, त्याच्यासोबत घात झालेला असतोय. त्याच्यामुळे ते एक कन्फ्यूज झालेला असतो. ते म्हणजे ब्रेनवॉश करून घेतलेलं असतं त्या व्यक्तीने. त्यामुळे कुठेतरी स्वतःची ओळख विसरून जातो. अगदी मरणाच्या दारापर्यंत पोहोचतो तसा व्यक्ती. एवढ्या वेदना होतात त्याला. आणि त्या वेदना सहन करता करता एक दिवस बाहेर पण पडतो. पण ती झालेली जखम त्याच्या अंतःकरणाला, ती जखम घात करणाऱ्याला नक्कीच श्रापित बनवते बरं का. घात करणाऱ्याला एक असा घाव देते ना की जे त्यांनी सहन केलाय ना, ते घात करून घेणाऱ्यांनी जे सहन केलंय त्या प्रत्येक गोष्टीतून जर एकत्र केलं तर त्याच्या कितीतरी पट होतंय. आणि त्याच ऊर्जेनं त्याच्याकडे रिटर्न बॅक म्हणतात ना, तसं होतंय. हां, तर कारण बरेच आहेत. ते घातपात करणाऱ्याला त्याचं आयुष्य, त्याचं खानदान, ते कुठल्या खानदानातून आहे हे बरेच कारण. पण ते आपण नाही इथं बोलायचे. कारण की करीन ते भरीन सोपा विषय आहे. आपल्याला काय बोलायचं आहे? कोणी कोणासोबत विश्वासघात कोणत्याही पद्धतीने करायचा नाही. तुम्ही नातं तेच जोडायचं जे तुमच्याच्यानं शक्य आहे. ते शरीर सुखासाठी वगैरे जर तुम्ही कोणाच्या जवळ जात असाल तर मग तिथे एकतर तुम्हाला पुढे घेऊन चालावं लागेल, नाही तर मग तुम्हाला ते नात्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची काही गरज नाही. व्हायचं नाही तशा नात्यामध्ये इन्व्हॉल्व. कळलं का? जर झाला आणि काही दिवसानंतर ते महागार घेतली तर तुम्ही एवढे महाग जाता की तुम्हाला आयुष्यात कधी पुन्हा पुढे जाता येणार नाही. 100% झाले तसं एका मुलासोबत. कळलं का?
तर अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांसोबत असा घात केलेला, असं म्हणजे जवळीक जाऊन जवळीक घेऊन आणि पुन्हा बैमान झालेला, आणि तीच बैमानी आज त्याच्या पूर्ण खानदानाला भोगावी लागायली आहे, पूर्ण खानदानाला. आता मायबाप म्हणलं तर मायबापाच्या अपेक्षा किती असतात. लहानाचं मोठं करायला काही कमी वेळ लागतोय, त्या वेळामध्ये पूर्ण आयुष्य जातं की मायबापाचं. आणि मग एकदा का मोठं मूल झालं की त्या मुलांनी असं वळण घ्यायचं, निवडायचं की स्वतःचं आयुष्य पूर्ण नष्ट होऊन जाईल. हो, ह्यानं नष्ट होतंय माणूस. बाईचा नाद, आणि अजून काय म्हणते तर अजून एक काहीतरी आहे की बाईचा नाद करू नाही म्हणते, तर पुन्हा अजून एक काहीतरी आहे बघा. तसं बायाचा नाद करणाऱ्या लोकायला आयुष्यात कधी यश मिळत नाही, बरबादीच आहे. बाईचा नाद जर केला तर ते कडीला काढावा माणसानं, तेव्हा ते माणूस वर येतंय. नाही तर धरसोड केली ना, ते गेला कामातून. मग त्याचा फक्त यूज करून घेतात बाया, यूज. त्याच लायकीचा राहतोय ते. मायबापाला लई कष्ट करावे लागते, तर लहानाचं मोठं करण्यापासून त्यांचे शिक्षण, आणि मग मोठं झाल्याच्या नंतर कोण्याच मायबापाला असं वाटत नाही की आता शिक्षण झालंय बस झालं, आता कुत्र्यासारखं फिरा आणि जागा. नाही नाही नाही, कुठंतरी लागा, कामधंदे करा, गव्हर्नमेंटची नोकरी, कुठं जॉब, कुठं इंटरव्ह्यू, असे तुम्ही हे अशा वळणावर चाला. मायबापाला असं वाटतंय, अशा अपेक्षा असतात मायबापाच्या, पण मुलं अशा वळणावर चालले तर की म्हणलं का नाही, या सुरुवातीलाच म्हणलं बघा, लय बेकार. तर कसं तुम्हाला म्हणजे हे आता बघा कसं आहे, मायबापाचं तर एकही स्वप्न पूर्ण होणार नाही तशा पुरुषांनी, मुलांनी. मायबापाने कसे दिवस काढले, काय भोगलं, कसं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, याची जाण जर तुम्ही नाही ठेवली तर मग तुम्हाला यश कधीच मिळत नाही, कधीच. मायबाप आहेत तेवढंच जाण ठेवा, आणि काहीतरी मायबापाची केवळ एक अपेक्षा पूर्ण करा. कमीत कमी तुमचं लग्न ते आहेत तेवढं होऊ द्या. आता ते तुमचं लग्न होण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं, कधी ना कधी तुमच्या स्वतःबद्दलची ती ओळख जी आहे ना, ती तुम्ही कशी देणार आहेत. तुम्ही किती बी पटवा, पण तुमच्यामध्ये खोट असेल ना, ती बाहेर एक दिवस येणार, 100% येणार. तुमचं लग्न झाल्यानंतर येईल किंवा अगोदर येईल, पण येणार. मग त्याचा डिएंट तुमचं लग्न होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, ते लग्नाचं नातं तुमचं तुमच्या हाताबाहेर जाणार म्हणजे जाणार. मग काय मिळवलं तुम्ही, काय मिळवलं काय? तुमची नियत ज्या प्रकारे आहे तेच तर तुम्हाला मिळालंय. त्यालाच म्हणते तर पापाचा घाडा आणि कर्माचे फळ. नीतिमत्ता चांगली ठेवा,
तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही. ज्याची नीतिमत्ता चांगली नाही त्याच्याकडे पर्याय फक्त एकच उरत आहे, ते म्हणजे आयुष्यभर लई गोड लागायला म्हणून पाणी प्यायचं आणि मोकळं व्हायचं. पाणी पिऊ देणार नीला खुश करायचं. माय बाप आहेत तोपर्यंत आणि ते गेल्याच्या नंतरही बरं का, तुमच्यामध्ये बदल कुठेही कसलाही काही सुद्धा किंचितही होणार नाही. जर तुमची नियत खराब असेल तर. लग्न झालेल्यांनो, बायको असून दुसरीकडे, तसंच तुमची बायको पण एक दिवस करून तुम्हाला दाखवणार तुमच्या पुढे. ये 700 लोक वो 702 चालू आहे या सोशल मीडियावर, बघायला आपण सगळेजण. सोशल म्हणतात ते ह्यालाच बघा. विश्वासात घेणे थोड्या टायमासाठी, एक जराशी सुख स्वतःला मिळवण्यासाठी. आता तुम्ही विचार करायचा, तुम्हाला जराशी सुख पाहिजे का आयुष्यभरासाठी पाहिजे? जराशी सुख तुम्हाला आनंद देऊ शकणार नाही. आयुष्यभराचं सुख तुम्हाला तृप्त करणार आणि शेवटी तुमच्या खानदानामध्ये एक तुट्टीवरती करून तुम्ही जगणार, 4 चौघामध्ये वागणार. आणि जर तुम्ही उष्ट्या पाष्ट्या खरकट्या नासक्या सडक्या टाकून दिलेल्या तोंडाला लावता, तर मग तुम्हाला सुद्धा त्याच तिथंच तसल्याच घाणीमध्ये पडावा लागणार आहे, सडावा लागणार आहे. आणि त्या कचऱ्यामध्येच तुमचं आयुष्य तुम्हाला घालवावं लागणार आहे. नवरा बायकोचं नातं ज्या बाईला टिकवता येत नाही, त्या बाईवर दुसऱ्या पुरुषानं भरवसा टाकणं, त्याच्या स्वतःच्या पायावर नाही, त्याच्या स्वतःच्या नशिबावर पांघरून घालायला म्हणायचं. पांघरून, कळलं का? आता बाईची चूक नसते काही असं जरी आपण विचार केला, तर मग गड्याची चूक असावी, नवरा म्हणणाऱ्याची. तर नवऱ्याची चूक असून असून काय असणार आहे? कोणत्या बाईला कोणताच नवरा तू कमव आणि मी खातो असं म्हणणार आहे का? तू कर, काय करायचे ती कर, तू कोणाकडे जायचंय ती जा, पण मला जगव असा म्हणणारा आहे का? ते दुसरीला आणू शकतंय कारण की त्याच्यात तेवढं बळ असतंय त्या नवऱ्यामध्ये. आणि वरून ते काय बोलू शकते नवरा, तुला कुठं कमी पडलो का? बोल. आणि मग तसा नवरा बोलणारा जे असतंय ना, ते नवरा चुकीचा कधीच नसतंय. तिथे चूक असते ती बाईची असते. पण बाईच्या अपेक्षा नवऱ्यापेक्षा जास्त असल्या की ते नवरा कोणताच ठेवून घ्यायचं लांबच राहिलंय. आता त्या बायाच राहीन आता
नवऱ्यापाशी तशा कराय का नाही. ठेवून घ्यायचं लांबच राहिले आता ते तेवढा अधिकार नाही बरं का कुठल्या नवऱ्याला राहिल्याला. पहिलं होतं बरं का. गाडी दिली तरच बायकोला नांदविणार आहे, इतकं सोनं दिलं तरच बायकोला नांदविणार आहे, नाही तर हिला द्या इंटरेल पाच करा देवाच्या हवाली. हो, पहिलं ना अन्याय होता लय सून माणसावर, आता नाही तसं. पण आता सोशल मीडियामुळं सराट बाया नवऱ्याला सोडून द्यायल्यात, संसार उद्ध्वस्त करून घ्यायल्यात, लेकराला लेकरू म्हणीनात, आणि त्या परपुरुषाला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायल्यात. पण पॉइंट हे आहे आता, जे परपुरुष आहे खरंच त्या बाईला तितकं महत्व देतय का, आणि खरंच आयुष्यामध्ये तिला पुढं घेऊन जातय का, आणि खरंच तिचं आयुष्य, तिचं नशीब जे नवऱ्यापाशी उदयाला आलं नव्हतं ते त्या दुसऱ्या बुवापाशी उदयाला येतय का, ह्याच्यातलं काही होत नाही बरं का. ह्याच्यामध्ये फक्त बिचाऱ्या नवऱ्यालाही सहन करावं लागतंय, आणि जे दोघात तिसरं येतंय का त्याचंही कधी चांगलं होत नाही, ते बी बरबादच होतंय. राहिली बाया नाही दरकी ना उदरकी, हाताने थापडीत बसू आता, सोजा सोजा सोजा. खरं आहे का नाही. त्याच्यामुळं असं काही करू नका रे बाबांनो. उगाचच कशाला कुणाला दोष देत बसायचे, आपण नाही द्यायचा दोष. आपण क्लिअर वागा, आपण चांगली राहा, आपल्यामध्ये क्वालिटी पर्सनॅलिटी योग्य असली ना तर मग आपला डरने की बात कुछ भी नहीं होती है, धडक की पडक बोलता आता है. पुन्हा असं मी कशी बोलते मस्त एकदम मोकळे मनाने बोलते का नाही. आता ह्या सोशल मीडियावर आल्यापासून बरेच अनुभव आलेत बरं का मला बी. लोक लई बोलत येतं, म्हातारी बोलत येतं, नवरा म्हातारा बोलत येतं, तुला असं करतो, तुला तसं करतो, पप्पी दे मला, फलानं बिस्तानं काही बी म्हणत येत कमेंटमध्ये. आणि त्याच्यामुळंच मला बी असं एक रिॲक्ट करते मी, आणि विश्वास नाही करत मी कोणावर कधी असा. कारण की ते विश्वास करण्यासारखे लोक आपल्या जे जवळचे असतात ना घरातले, त्याच्यावर आपण एक वेळा विश्वास करतो बरं का, आणि तिथूनच पुन्हा पुढे आपल्याला अनुभव येतो, आणि आपले नाहीत आपले तर लोक कोण कुणाचे, हे प्रश्न आपल्याला सतत आपल्या समोर उभा राहतो, जे की माझ्या राहतंय तसं तुमच्या बी राहू द्या. चला बाय.